एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 5 परिसरात मूलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे। कोकण अपार्टमेंट व महादेव शंकर अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या गटारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून गटारातून सातत्याने घाण पाण्याचा प्रवाह वाहत आहे। त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून ढासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे। परिणामी येथील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे। या गंभीर समस्येकडे नवी मुंबई महानगरपालिका तसेच कोपरखैरणे वॉर्ड कार्यालयातील संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे। नागरिकांची ठाम मागणी आहे की शहरातील गटारे फुटपाथ तातडीने स्वच्छ करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी। तसेच नागरिकांना सुरक्षित स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाऊ शकते असा इशाराही देण्यात येत आहे। प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। मी विष्णू बुरे, दैनिक समर्थ गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता नवी मुंबई कोपरखैरणे सेक्टर 5 तर इथं बघू शकता, इथं पार्किंगचा तर बोजावरा वाजलेलाच आहे नवी मुंबईत। त्याचबरोबर हे गटराचं पाणी, ह्यात इथं 2 गटर आहेत। या गटरमधून आता बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं घाण पसरलेली आहे। इथं खूप हजारोच्या संख्येने इथं नागरिक ये जा करीत असतात। शाळेतली मुलं असतील किंवा नागरिक असतील, याच पाण्यातून त्यांना रस्ता काढून याच पाण्यातून त्यांना ये जा करावं लागतं। तर इथं मोठ्या प्रमाणात घाण पसरली आणि हाकेच्या आवाजावर इथं वार्ड ऑफिस आहे कोपरखैरणे, तरीसुद्धा एकही अधिकारी इथे यायला तयार नाही, याची पाहणी करायला तयार नाही, याची दुरुस्ती करायला तयार नाही। आता निवडणुकीचा जोर चालू आहे, जे प्रचारक पण याच्यामधूनच लोकांना हात जोडत विनंती करतात की आम्हाला वोटिंग द्या याच पाण्यात उभं राहून। तर आता विकासाच्या नावावरती नवी मुंबई महानगरपालिका करोडोचा बजेट आहे असं देशात नाव आहे या नवी मुंबई महानगरपालिकेचं, तरीसुद्धा नागरिकांच्या नशिबे बघू शकता कशा पद्धतीनं इथं नागरिकांना मोठ्या समस्या सामना करावा लागतो। हे बघा, रोडचं पण हे बघू शकता, रोड बनवलेला आहे पण रोड उकरून हे पाणी बाहेर येतं आहे। हे बघा, शाळेतल्या मुलांच्या बसेस याच्यामधूनच हे लोक ये जा करीत असतात। आणि बघू शकता आता पावसाळा नाही आहे, काय नाही, वरून ऊन तापलेलं आहे, तरीसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात इथं या चंबरवरून याची नाल्याची साफसफाई होत नाही, त्यामुळे हे इथं हा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे। तरी माझी नवी मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे, वार्ड ऑफिसर त्यांनाही विनंती आहे की साहेब, महानगरपालिकेचं थोडं तुम्हाला वेळ मिळत असेल तर सेक्टर 5 कोपरखैरणे येथे या, पाहणी करा, कधी या चंबरची वाट लागलेली आहे। बस का? नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त साहेबांना विनंती आहे, कोपरखैरणे वार्ड ऑफिसर त्यांना कडकडीची विनंती आहे की सेक्टर 5च नाही तर नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे असेल, घनसोली असेल, तुर्भे असेल, इथं पूर्णपणे लोकांना ये जा करण्यासाठी फुटपाथ राहिलेले नाहीत। फुटपाथवर सगळं अतिक्रमण केलेलं आहे आणि लोकांना ये जा करण्यासाठी मोठ्या समस्येला सामोरे जावं लागतं। फुटपाथ पॅक असल्यामुळे नागरिक मेन रोडवरती चालतात, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे। आपण वाहन चालकांना दोष देतो, पण वाहन चालकांचा दोषच नाही, कारण त्यांना गाडी चालवायला जागाच नाही। त्यामुळे नागरिक पूर्ण फुटपाथवर पण त्यांची देखरेख करून फुटपाथ खाली करण्यात यावे आणि हे जे गटर आहेत या गटरची लवकरात लवकर साफसफाई करून नागरिकांना चांगल्या गटर द्याव्यात आणि ये जा करण्यासाठी चांगले रस्ते व्हावेत, यासाठी महानगरपालिकेकडून काहीतरी उपाययोजना कराव्या। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।